तर प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे यांचा तोल सुटला आणि त्यांनी प्रसाद लाड यांना प्रचंड शिवीगाळ केली। प्रसाद लाड यांच्यावर त्यांनी अगदी खालच्या भाषेमध्ये टीका केलेली आहे। तर जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालेला आहे अशी टीका लाड यांनी केली होती। त्यानंतर जरांगे यांचं संतुलन बिघडलंय, माझं बोलणं त्यांना झोंबलं असावं असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा जे कोणाच्या छत्रछायेखाली जात आहेत आणि कोणाच्या छत्री खालून हा द्वेष करतायत, हा खरा तर संशोधनाचा विषय आहे। तो थुतार तरी बघितलं का आम्ही कसलं ते तो या तोंडर तरी एका मराठीचं तो थोबाडच बघत नाहीत आम्ही। ज्याच्याकडे थोबाड बघत नाही ते कशाला थुकासाठी तू रे बळच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस संग लग्न कर। ते कोण आहे बांडगुळ? आता ते कोण आहे बांडगुळ? कवर थुकासाठी तो म्हणा लोकांचा बांडगुळ आहे। माया नादावर नको पडू। मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवलाद येतोय म्हणा। तू माया नादी लागू नको। तो कोण आहे तू तुपल्या अवकातीत राह। देवेंद्र फडणवीस पायाचा ठेव नाही तर त्याचा माया नादी नको लागू तू। आमच्या गरीब मराठ्या ढवळाढवळ करू नको। तुला मागात पडन ते लाड्या का कोण आहे तू? लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी। असले झिंगूर झांगूर लय येते लय जाते। तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असतील ना ते देवेंद्र फडणवीसने काय केलं विचार त्याला। माकडा कुठं शेण खातो कुठं बोलतो। त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचा थोका? भंगार सगळ्या दुनियाचं तू नाही। संतुलन बिघडलंय। संतुलन का बिघडलं, दुपारच्या वेळेला कसं बिघडलंय मला माहीत नाही। ज्यांनी केलं त्याची कृतज्ञता बाळगली पाहिजे आणि हा मराठ्यांचा नेहमीचा स्वभाव राहिलाय। एखाद्याचे उपकार मराठा समाज आणि मराठी माणूस कधी विसरत नाही। छत्रपतींची शिकवण आहे। शेवटी मी त्यांचा लेकरूच आहे, मी त्यांचा भाऊच आहे, समाज बांधवच आहे। त्यांनी जर मला बाणगुळ म्हणाले असतील, मला शिव्या दिल्या असतील तर त्या सर्व शिव्या, त्या सर्व घातलेल्या मला दिलेले शाप हे आमच्या समाजालाच लागलेले आहेत। आमच्या आईला, आमच्या मातेला, आमच्या पूर्वजांनाच लागले। त्यामुळे बोलत असताना त्यांनी विचार करावा ही माझी